आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट ढोकळा रेसिपी. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टाय चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत अगदी जाळीदार मार्केटसारखा ढोकळा. तर झटपट तयार होणारी रेसिपी आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथं मी आपण नॉर्मली जो चमचा वापरतो खाण्यात त्या चमच्याने 8 चमचे साखर घेते. 8 चमचे साखर घेतली आहे. त्याच चमच्याने अर्धा चमचा मीठ घेतलंय. चवीनुसार मीठ तुम्ही इथं वापरू शकता. 6 चमचे तेल घ्यायचे. चिमूटभर हळद. अर्धा चमच्यापेक्षा थोडंसं कमी आपल्याला इथं सायट्रिक ॲसिड घ्यायचे. 1 कप बेसन पीठ घेतले आणि अर्धा कप पाणी यात घातले. आता हे मिक्सरमधून वाटून घ्यायचे. तर इथं हे बॅटर मी वाटून घेतले. आता हे एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया. इथं कुकरचा डबा घेतला आहे. यात आपल्याला हे बॅटर घालायचं आहे. त्यासाठी मी तेलाने ग्रीस करून घेणार आहे. अशा प्रकारे तेल लावून घेतलं आहे. हे बॅटर आपलं काढून झालं आहे. यात मी पाव चमचा सोडा घालते. अगदी थोडं पाणी घालायचं आहे. तर 2 चमचे मी पाणी घातले आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर एकाच डायरेक्शनमध्ये मी हे छान मिक्स करून घेते आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इथं पिठाचा रंग बदलतोय. पटकन हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. तर तुम्ही इथं बघू शकता मी 2 मिनिटं छान मिक्स करून घेतले. ह्याला व्यवस्थित फेटून घेतलंय आणि छान फ्लफी झालंय हे अशा प्रकारे. आता हे डब्यात घालून घेऊया. खाली पॅनमध्ये पाणी ठेवलंय. डब्यात डॅब करून घ्यायचे. 20 मिनिटासाठी हे आपण झाकून ठेवणार आहोत. आता फोडणी द्यायची आपल्याला इथं. तर कढईत मी 2 पळ्या तेल घातले. 1 चमचा मोहरी घालते. अर्धा चमचा जिरं घालायचे. 4 हिरव्या मिरच्या मधून कट करून मी यात घातलेत. थोडा कढीपत्ता घातलाय आणि अर्धा कप पाणी घातले. आता यात 3 चमचे साखर घालते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. एक उकळी आली, साखर विरघळली की आपल्याला हे बंद करायचं आहे. तर इथं फोडणीचं पाणीसुद्धा आपलं तयार आहे. इथं आपल्या ढोकळ्याला पण 20 मिनिटं झालेत. सुरी घालून अशा प्रकारे मी बघून घेतले. सुरी प्लेन निघाली आहे. आता हे गार झाल्यावर आपल्याला ताटात काढून घ्यायचं आहे. तर मी अशा सुरीने सुट्टा करून घेतला. ह्याला थंड होऊ द्यायचं आहे. आता मी हे ताटात काढून घेते. तर अशा प्रकारे अगदी जाळीदार आपला ढोकळा तयार झाला आहे. आता हे कट करून घेऊया. तर मी अशा पद्धतीने हे कट करून घेते. तुम्ही बघू शकता अगदी स्पॉन्जी आपला ढोकळा तयार झाला आहे आणि फक्त 20 मिनिटात तयार झाला आहे. टेस्टलाही खूप छान झाला आहे. आता यात आपण ते फोडणीचं पाणी घालून घेऊया. आधी मी वरून चिरलेली कोथिंबीर घातली. आता फोडणी केलेलं पाणी घालून घेऊया. तर अशा पद्धतीने आपला इन्स्टंट ढोकळा तयार आहे. अगदी जाळीदार झाला आहे. टेस्टलाही खूप छान आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा. तुमचा ढोकळा नेहमी बिघडत असेल किंवा पहिल्यांदा ट्राय करत असाल तरी तुमचा ढोकळा या पद्धतीने केल्यावर असाच तयार होईल. तर तुम्ही इथं बघू शकता अगदी जाळीदार आपला ढोकळा तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय.